परलोक साधन करावे दुस्तर हा भावसागर याची पावल्या पलतील तन्वामी त्यांनी साचार प्राप्त होऊ मजलाती आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीना नभावे तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सुन ज्ञानात हृदयी प्रकोटपे शांतिमयी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा वासना मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो गोपत वारी भक्ता न प्रभांती चित्ता अंगी न यावी असत्यता असते विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्थ आसोनीय संसारात प्राचीनता नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मधला करता आणि करीत तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वर्ता मी पुनाची नसेची माझी अठाई वर्ता मी पुनाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव श्री
श्री गुरुचरित्र अध्याय 30वा। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य ना लागे सिद्धाची याचना विनवित शेखर जोडणे भक्तिभावे करून या मागे कथा निवडली सी अभिनव झाले सृष्टीसी पतिता तारवी विख्याती श्री वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कशी विस्तारावे दातारा ऐकून शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम भावे लिंगून आश्वासी तसे वेळी एक महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा संकेत मार्गे तू जाता निरोपी तसे परियसे पुढे पाहता असता वर्तमानी तया गाणगा ग्राम भवनी महिमा होत असे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊनी या त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्यांची अपरंपार सांगता अगम्य परियसा ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊनी मर्ती करी दुःख अनेक रीती दत्तात्रय आराधिती स्त्री पुरुष दोघेजण पुढे झाला अनेक सुत तया नाम ठेविती दत्त असती ना आपण धनवंत अतिप्रीती वाढविले एकशी पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करती प्रीतीसी अतिसुंदर नवरीसी विचारुनी प्रीती करे मदनाते रतिसरसी रूप दिसे नवरीसी अतिप्रीती सासूश्वरा शुभारसी महाप्रेमे प्रतिपाळिती दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परीस एक प्राण न विसंबिती क्षण अतिप्रिय परियसा ऐसे प्रेम असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधी देता ऐका आरोग्य नव्हे तयाचे नरुषे अन्न तयासी सदा आहे उपवासी त्यांची भार्या प्रीतीसी आपण न घे अन्न कादा अन्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियसा येणे परी 3 वर्षे झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री केसी पुरुषासवे कष्टसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळीने येती वैती साते पतिव्रता सुगंधीचे न विसंबीची क्षणभरी माता पिता दया ती गोती समस्त तिसी वाईती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कोणाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमिती ब्रह्मनियोजन करविता ती अवधारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषध देती शमन नव्हे कवल देती व्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषाशी पूजा करती कुळदेवतासी काही केली पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वथा वैद्य म्हणती तयेवेळी नवे बरणे त्यासी अरणे राष्ट्र जरी चंद्रमोळीत मनुष्य यज्ञ नव्हे आता ऐसे ऐकून माता पिता दुःखे दातली करीती चिंता जय जय जगन्नाथ दत्तात्रय गुरुमूर्ती आराधनीय तुम्हासी पुत्र लाभलो संतोषी पापरूपी आपणासी निदान की भी राहो पाहे ऐसे नानापुरी देखा दुःख करवी जनजीवन जिनका वारी तसे पुत्र ऐका माता पिता अलिंगोनी आता तुम्ही दुःख न करे परमार्थी दृष्टी ते देणे आहे जैसे काही असेल परे ब्रह्माधिका न सुटेची येणे पण जनजीन का संभाजी तसे पुत्र अनिका त्याने परी श्रेयसी देगा सांगत असे परियस म्हणे एके प्राणेश्वरी झाले आमचे दिवस जरी मज निमित्त कष्ट लिसी भारी वृत्ता गेले कष्ट तुझे जरी रासी आमच्या घरी तुझं पोषितील परी करी तुझं वाटेल कष्ट भरी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लाभे आपणा दैवहीन न राहे तुझे आहे व पण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन ऊर्जा झाली तक्षण माथा लावून या चरण दुःख करीत वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वर तुम्ही मग अभयरा तुम्हा सरी दातारा आणि नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे बनी न करे संदेह समागमी तुमचे व आपणा ऐसा दोघांची वचने ऐकून या जनकजनी देह टाकून या धरणी दुःख करीत तयवेळी उठोनीय श्वशुरासी संबोखितसे सासूसी न कळा चिंतामनासी भरवसी पती आपुला वाचेल विनवितसे तयवेळी आम्हा राखेल चंद्रमोळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वाच करती तया स्वामी पहावे त्यांचे दर्शनात मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा
त्वरितसी म्हणून चरणा लागली. मानवली गोष्ट समजतासी माता पिता श्वशुरासी निरोप घेऊन सकळेकांसी निगती झाली तयेवेळी. तया रोगिया करून डोली घेऊन निघाली ते बाळी विनवी तसे तयावेळी आपले सासू सुरासी स्थिर करून अंतकरण सुखे राहावे दोघेजण. असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत. येणे परिपतीसहित निघती झाली पतिव्रत. क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी. मार्गक्रमित रोगयासी अधिक झाली त्रिदोषी. उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट झाले पै. विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी. जेणे म्हणून दर्शनासी निघता झाली तयेवेळी. पतिव्रता तयेवेळी आपुले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ. प्राण गेले की तक्षणी आकांत करी तेनारी. लोळत असे धरणीवरी भोगसुन्या घ्याव्या घेता सुरी. वरती तियसी ग्रामलोक अपळीशीर भूमीसी. हानी उरी पाशानीसी केश मोकळे आक्रोशी. प्रलापितसे परियेसा हा देवा काय केले. हा मज गईसी गांजिले आशा करून आले. राखीसी प्राण म्हणून ऐसी पापीन दैवहीन आमचे पतीचा घेतला प्राण. पितरांसी त्यजून घेऊन आले विदेशी. येणेपरी दुःख करीत पाहू आले जनसमस्ती. संभाषितातील दुःख क्षमता अनेक परी करून या. वरिता ती नारी सुवासिनी काहो दुःख करीसी कामिनी. विचार करी अंतकरणी होणार न सुख सकळिकासी. ऐसा म्हणता नरनारी तिसी दुःख झाले भारी. आठवी तसे परोपरी आपले जन्मकर्म सकळ. ऐसा तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी. प्रतिसी आले घेऊन याची आशा करून या. आता कवना शरण जावे राखेल कोण मज जीवी. प्राणेश्वरा त्यजूनी जीवे केवी वाचू म्हणत असे. बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी. होता परियेसा पूजा केली मंगळा गौरी. अहेवपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी. सांगिती माते सुवासिनी अनेक परी व्रताधिका. कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण. कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो. अलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहुवसी. आठवी आपले दिवशी पूर्वस्नेह तयेवेळी. माता पिता बंधू सगळी जरी असती तुम्हाजवळी. मुख पाहते अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले. नाना परी ते नारी दुःख करी अपरंपारी. इतके होता अवसरी आला तेथे एक सिद्ध. भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळा भूषण अलंकारी. त्रिशूळ धरला असे करी यवनी जवळी उभा केला. संभाषित असे तयावेळी काव प्रलापितसे स्थळी. जैसे लिहिले कपाळी तयापरी होत असे. पूर्वजन्मीचे तत्पळ भोगणे आपण हे अडळ. वाया गडसी निष्फळ शोक आता करू नको. दिवस 8 जरी तू रडसी नये प्राण प्रेतासी. जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण. मूढपणे दुःख करीते समजता मरण तू जाणसी. कवन वाचला असे धरित्रीसी सांग आम्हासी म्हणत असे. आपला म्हणती प्राणेश्वर कोठे उपजला तो नरो. तुझा जन्म झाला हे कवन तुझी मातपिता. पाहे का एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी. क्रमोनी प्रहर शारी जाती मागुती सोहू पडे. तैसा हा संसार जाणणारी कवन वाचला असे स्त्री. माहेरोकी कलकपुत्री पती म्हणती आपुला. गंगेमध्ये जैसे फेन तेने परी देह जाण. स्थिर नव्हे याचे कारण शोकवृत्ता करू नको. पंचभूतात्मक देह तस्तमबंदी गुण पाहे. आपुले कर्म जैसे आहे तैसे गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती. माय मोहाची या रीती माया संबंधे माया गुण. उपजे सत्परज तमोगुण येण्याची तिन्ही देह जाण. त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान. समस्त कर्माचे अधीन सुख दुःख आपुले गुण. भोगीचे आपुले आर्जव अल्पकोटी दिवस परी. देवांचा आपल्या आयुष्य आहे जरी त्यासी काळ न चुके सरी. मनुष्याचा कवनपाड काळ समस्तांसी कारण. कर्माधीन देहगुण स्थिर कल्पिता साधारण. पंचभूत देहासी काळधर्म गुणाधीन. पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको म्हणा.
मेलिया दुःख न करावे जदी गर्भ होता नरू नाश जाणी जे प्रख्यात तोरू त्यांचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्मपर्यसा कोणा मृत्यू पूर्ववयसा कवना मृत्यू वृद्धापेसी जैसे आर्जव असे ज्यांची तयापरी घडे जाण पूर्वजन्मांसरसी भोगणे होय दुःख अंशी कलत्र पतिहर्षी पाप पुण्याशे जाण आयुष्य सुखदुःख जाण समस्त पापवश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्मणे आढळ जाण विद्वंजना सहस्रशस्त्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी वाया दुःख करिसी जनी मूर्खपणे करोनिया पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेज मज्जा स्थिर नर विष्टामूत्र श्लेषसंधी ऐशा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मूलमंत्र धरले रक्त तया कारणे शोक हा करिसी विचार पाहे पुढे आपुला कोणेपरी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे वाई येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तयावेळी कर जोडविनी तयावेळी माता ठेविनी चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोप देसी जनक तू आम्हासी तारी म्हणत असे कवने परी तरेन आपण हा संसार भवान तुझा निरोप करीत म्हणून चरणी लागली ऐकून तेचे वचन सांगे योगी प्रसन्न बोलत असे विस्तारून आशरून स्त्रियांचे इति श्री स्वामी इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती प्रामुख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिशतमोध्याय श्री गुरुदत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 31 श्री गणेशाय नमः सिद्ध मने नामधारका पुढे झाले अपूर्वायका योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म योगेश्वर म्हणते तियेसी स्त्रियांचे आचार मजबूतसी सांगेन तुझ विस्तारसी भवसागर तरावया पती असता कवन धर्म अथवा मेलिया कवन कर्म उभयपक्षी विस्तारून सांगेन ऐक एकचित्त अगस्त्य ऋषी महामुनी जोका होता काशीभूनी लोपामुद्रा महाज्ञानी त्यांची भार्या वारियसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी वस्ता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परियसा तया अगस्त्यांच्या शिष्य बिंदव नाम असे प्रख्यात पर्वतरूपे वर्तत होता भूमीवरी देखा ब्रह्मऋषी नारद मुनी हिंडत गेला तयास्थानी संतोषी झाला पाहुनी स्तुती केली तयावेळी म्हणे नारद विद्वासी आणि पर्वत नाही तुझ सरसी समस्त वृक्ष तुझ्यापाशी महारण्य स्थळ तुझे परी असे एक उणे मेरू सरसी नोहे जाणे स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियसा ऐसे म्हणता नारद मुनी विद्यांच्या कोपणी वाढता झाला तक्षणी मेरुसरीसा होऊ म्हणे वाढी विद्याच्या देखा सूर्यमंडळा सन्मुखा क्रमांतरे वाढता ऐका गेला स्वर्गभुवनासी विद्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी सूर्यरश्मी न दिसे कैसी यज्ञादी कर्मे राहिली ऋषी समस्त मिळवणी विनवू आले इंद्रभुवनी विद्व पर्वतांची करणी सांगता ती विस्तारे इंद्रकोपनी तयावेळी गेला तया ब्रह्माजवळी सांगे वृत्तांत सकळी तया विद्व पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण आम्हासी अगस्त्य असे पुरिकाशी तया दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विद्यांच्या आहे जो गुरु येतेची सन्मुखा नमिता होय शरणागत अगस्त्य सांगेल शिष्याशी वाढू नको म्हणून त्यासी नमन करिता शिखरेसी भूमिपूजन करील देखा या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरिता अगस्त्य ऋषीशी विनविता पाठवावे दक्षिणेसी अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी देवगुरु महाऋषी ब्रह्मस्पती सवे असे देखून या अगस्त्य मुनी समस्तांचे वंदोनी हातपाद देऊनी पूजा केली भक्तीने देव आणि
बृहस्पती अगस्त्यांची स्तुती करीते आणि सेवेची विनती लोपामुद्रा पतिव्रते. देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरीनारी नाही. अरुंधती सावित्री अनुसया महाव्रती. शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभू सती. मेनकाजान अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीताजान ध्रुवाची माता संज्ञा देवी सूर्यकांता. स्वाहादेवी होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी. याहूनही अधिक आचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रत. ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारण. गुरुजेवता प्रसाद जाणं मुख्य भोजन त्रियस. दिवस अखंड सेवा करणे आणि अतिथी येता पूजा करणे. निरोपाविन जाणं दान धर्म न करावा. पती निद्रिस्त झाल्यावर आपण मग शयन कीजेनारे. चोळी तान वडे ठेवी दुरी पुरुष शरीर न स्पर्श चोळी पुरुषासी होय उन्हा तो आयुष्य हो. घेऊ नये नाम त्यासी अति आयुष्य उणे होय. जागृत न होता देवा देखा पूर्वी उठिजे सती ऐका. करणे सडा समार्जनादिक करणे निर्मळ मंगलमय. पतिपूजा करणे ते सदा घ्यावे पादतेच. चरणावरी घेऊन या माता म्हणावे तुझी शंकर. पती असता उद्दिष्ट त्याचे भोजन करावे मनवाचे. नसतील घरी पुरुष याचे अतिथी धेनू प्रसादे घ्यावा. गृह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी. व्रत उपवास येणेपरी निरोपा वेगळे न करी जाण. पुरुष संतोष असतात जरी दुष्टित नसावे त्यांना. पुरुष दुष्टित असे तरी आपण संतोषित नसावे. रजस्वला झाली देखा बोलू नये मौनी निका. न ऐकावी वेदध्वनी देखा मुख्य दाखवू नये. ऐसे विचार दिवसभरी आचरावे तिने नाही. सुस्नात होता असही पुरुषमुख अवलोकीजे. जरी का नसेल पुरुष भूनी ज्यांचे रूप घ्यावे म्हणे. सूर्यमंडळ पाहुणी ग्रहात जावे पतिव्रते. अति आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लाविजे ख्यात. सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माता असावी. तांबूल घ्यावे सुवासिनीस असावे तिचे माथा वेली. करी कंकण तोडकानी पुरुषासवी येणेपरी. न करी कष्ट इष्टती शेजारीशी. रजनिकीनी स्त्री कुंवरनीसी. जैन स्त्री दरिद्रीनीसी. इष्टत्व करिता होय हानी. पुरुषनिंदा करी स्त्रियांशी. बोलू नये पतिव्रतायसी बोलता महादोषी. पतिव्रता क्षण सासूशीवर नंदा वहिनी. धीरे भावे त्याचुनी राहू म्हणे वेगळे श्वान योनी पावे सत्य. अंगण धुवावे नग्नपणे उखळा मुसळावरी न बैसणे. पाठा वरवंट्यावर जाणं बैसू नये पतिव्रता. पतिसेवे विवाद देखा करिता पावे महादुःखा. पती अंतकरणी असे ऐका आपण एक करू नये. ऐक करू नये. जिथे मिळे पती संतुष्ट करावे आपण असे. समर्था पाहून कांक्षेसी पतिनिंदा करू नये. भागीरथी समान देखा पतीचे जन्मतीर्थ अधिका. पती सेवा करणे सुद्धा त्रयमूर्ती संतुष्ट होती. जाऊ नये वनभोजनासी अथवा शेजारीय ग्रहासी. इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी. पती सुख सन्मुख निष्ठोळने उत्तर देता कापून. उपजे मुखी होऊन सतजन्म दरिद्रपण. गुरुदेव धर्म तीर्थ समजती सर्व जाणावा आपुला पती. ऐसेची जे निश्चयी सती पतिव्रता तोची जाणा. सहगमन करणे मुख्य जाणा. थोर श्रम धर्मश्रुतीचे वचन. पूर्वज 42 उद्धारणा. अश्वमेध सहस्त्र पुण्य. माता विधवा असे जरी पुत्रासी शकून मंगळ करी. पुत्राविन विधवाजी नारी मन तिसी करू नये. एक रोमांसी स्वर्गीय राहे शतकोटी वर्षी. पुरुषासवी स्वानंदीसी पतिव्रता राहे तेथे. पुण्य सहगमनासी नाविक कन्या ऐसे वंशी. 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गात. भूमिदेवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे असते चरण. आपणावरी चालता क्षण कुणीच आपण म्हणत असे.
सूर्यचंद्र ऐसे म्हणते आपुले किरण आहेत. ज्योती पतिव्रतेवरील रोगप्रती आपण पावन होत असो. वायू आणि वरुण देखा पृथ्वीचे स्पर्श आहे का पावन आपण झालो आणि का पाहता समस्त पुनीत होती. घरोघरी स्त्रिया असते काय करावी लावणे संपत्ती. जिचे वंश उद्धारगती तैसे स्त्री घरी असावी. ज्याचे घरी पतिव्रता दैव वा वेगळा पुरुष ख्याता. करावी सुकृत जन्मशता तरीच लाभे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेची लाभे पुरुषानिका. पतिव्रता स्त्री अधिक पुण्यानुबंधे मिळे जाणार. सती नाही ज्यांचे घरी त्यासी नाही अरण्य दुरी. वृद्धा जन्मनी संसारी कर्म बाह्य तो जाणं. ऐसी सती मिळे जासी समस्त पुण्य घडती त्यासी. पुत्र संतान सरलोकासी परलोकासी साधन होय सतीचे. पुण्य घडे जे गंगा स्नानी लाभे सतीचे दर्शन. महापापी होय पावन सत्वजन्म पापे जाती. पतिव्रतेचे आचार्य सांगे बृहस्पती देवगुरु. मनोई सरस्वती गंगाधरू विवितसे श्रोते जना. सिद्ध म्हणे नामदायकासी गुरुचरित्र पुण्यराशी. ऐकता पावसी सदगतीसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरु नृसिंह सरस्वती प्रामुख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रतिवर्त धर्म निरूपण नाम 31 श्री गुरु दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेचे आचार्य ते सांगे देवासी बृहस्पती. सहगमन केलिया फलश्रुती येणे परी निरोपिली. विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु. पुस्ती देव ऋषेश्वर ऐका श्रोते एकचित्त. जवळी नसता आपला पती त्याते झाले असेल मृत्यूप्राप्ती. काय करावे त्याचे सती केली करावे सहगमन. पतीजवळ असता जरी गमना जावे तयेणारी असेल आपण घरोघरी करू नये सहगमन. तनपाणी असेल कुमार तिने करिता पाप थोर. पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये. तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे. सहगमनासवन समान असे पुण्य एकचित्त परियेसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने. भक्ती नाही वृद्धापेसी एकान्न जेवावे परियेस. अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा. पुत्राबिन असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी. तीळ विदर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य आपला पुरुष हाच पुरुष रूप 8वी चित्त विष्णुस्थानी आरोपीजे. वैशाख माघ कीर्तिकम असे आचार विशेष. माघ स्नानांनी तीर्थास विष्णू स्मरण करावे. तीर्थयात्रा जात्या लोकात ते घ्याव्या छत्रपादुका. येथील आपुले ग्रहातिका पाद प्रक्षालन करावे. दीपदान भाव 16 वरकड नव्हती धर्म सकाळ. या कारणे अनंतफळा दीपदान करावे. माघ स्नान मासी करणे सूर्योदकासी. येणे परी एकमासी आचरावे भक्तीने. गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी. रुद्राभिषेक विधीसी संतोष व्हावा गौरीहर. धूप दीप नैवेद्यासी पूजा करावी षोडशी. प्रीती पहू शंकरासी दीपमाळा उजाळीती. आपला पुरुष ध्यावनी नारायण तो म्हणून पूजा करावी ऐकोमनी भक्तिभावे परियेचा. रक्त कृष्ण चित्रवस्त्र नेसता जान दोष बहुत. आणिक असे एक वस्त्र पुत्राचे बोले वर्तावे. ऐसा आचार विधवेसी असे शस्त्र पुराणेसी. जरी आचरिते भक्तीसी सहगमन केले फळ असे. विधवापणे येणेपरी आचारी जे नारी. मरण होताचे अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय. जितक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून. एक बाळे तुझे वचन ज्यावरी प्रीती ते करी. दुःख सकळी त्योजनी बोल माझे बोल ठेवी म्हणी. सांगितले तुझे मागे दोन्ही परलोकाचे साधन. धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी. विधवापरी आचार करीसी तेही पुण्य तितकेच. जे आवडे
तुझे मनी सांगावे माते विस्तारून हस्तमस्तकी ठेवून पुसत असे प्रेम व्हावे ऐसे म्हणता अवसरी केले न म्हणती येणारे विनवी तसे करोत्तरी भक्तिभावे करून जय जय योगेश्वरा तुझी पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा भक्त जनकजननी तुझी होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभ्रांत भेटलासी तू परमार्थ अंत काळीचा सोयरा सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी जसे की आम्हा स्वामी अपार असे दातार तारुण्यपण आपणासी लावण्य असे देहासी निंदापवाद शरीरासी घडे कली वर्तमान संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी पती सवे संतोषिनी जायले स्वामी निधारी म्हणून मागुती नमस्कारी माता ठेवली चटणी धरी स्वामी माते तारी भावसागर बुडत असे करुणा कृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर देता झाला अभय कर म्हणे पती सवे असावे ज्याची ठाव पुरुषासी जाय माते सांगेसी सांगेन तुझं विशेषी ऐक माते एकचित्त आलेत तुम्ही दुरोनी गुरु भेटी लागोनी आरोग्यपतीसी भावे म्हणून भक्तिभावे करूनी ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करू नये काळा जिंकता नाही कोणी सर्व एक पूर्वचिनी भाव असे ज्यांचे मनी त्याचे प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे कारणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणी गुरुदर्शना जाई माये म्हणून भस्मतये वेळी लाविता लाला कपाळी रुद्राक्ष चाली तत्काळी देता झाला ती येसी योगेश्वरी म्हणती ती येसी रुद्राक्ष बांधी सळगरीसी दोन्ही प्रेत करणासी बांधोनी दहन करावे आणि एक सांगेन तुझं गुरुदर्शना जासी सहज रुद्रसूक्त म्हणती द्विज गुरु श्री गुरुचरण प्रभाविता तोची तीर्थ घेऊन आपुले देही प्रेक्षोनी प्रेतावरी आणून प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी वाणी द्यावे सुवासनी अनेक द्रव्य वेसुनी ब्राह्मणमुखी अर्पावे ऐशा प्रीती येसी सांगोनी गेला तो तापसी प्रतिव्रता भावेसी करी आयती तयवेळी भले विप्र बोलावुनी प्रेता प्रायश्चित देऊनी षोडश कर्म आचरूनी औपासन करावे औपासन करविताती सुस्नात घेऊन आपण पितांबर नेसोनी सर्वात भरणे घेऊन हळदी कुंकुम लावित असे औपासन प्रेतीसी करविताती विधीसी प्रेत बांधोनी कष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तर हातीसी घे निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानासी प्रेतापुढे जात असे 16 वर्षे तारुण्यपण सुंदर रूप रावणी यालिया असे आभरण लक्ष्मीसारखी दिसत असे एरेपरी नदीसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टे शनी अपनिमित अग्निकुंड सानिध्यात ठेवली तया प्रेतासी बोलावणी सुवासिनीसी देती झाली वाणी देखा सुपे सोळी कुंकुमेसी हळदी काजा परियेसी तोडे कंठस्त्रेसी सुवासिनीसी देतसे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य देती ती अपायसी समस्त ब्राह्मणा तयवेळी नमन करून समस्त असी निरोप मागत असे सहर्षी आपण जाते महारेसी लोभ असो द्यावा म्हणत असे माता पिता क्षुलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविनी सगुनी प्रेमभावे करोनी समागमी लोक आपुले होते जे का सवे आले त्यासी सांगत असे बोले जावे परतोनीस ग्रामसी पुस्ताशूर श्वशूर मामीसी त्याते तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील आम्हासरसी वंशहत्या तुम्हा घडली त्यासी तुम्ही म्हणावे कैसे क्षेम आहे ती तीर्थवासे भीमा तरी स्नान असे श्रीगुरूंचे सानिध्याने आले श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमचे घरी ऐसे सासूश्वरासी तैसेची आपुले आमचे माता पित्यासी इष्टजन सोयरिकासी सांगा येणे परे तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीदी सकळजन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तक्षणी घालिता ती काष्टेशनी तो
आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेतक श्रवणी कंठसूत्रे ठेवून या दोन्ही पुसत असे ब्राह्मणासी विनवित असे द्विजासी संकल्प केला मनी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपले दृष्टी पाहिली दर्शन करून स्वामींसी त्वरित येईल अग्निकुंडापाशी आज्ञा झाली वेगेसी आपले दृष्टी पाहिन दर्शन करून स्वामींसी त्वरित येईल अग्निकुंडाची आज्ञा झाली वेगेसी त्वरित येईल म्हणत असे ऐकून ते वचन म्हणती समस्त द्विधजन दहन होता अस्तमान त्वरित जाऊन तुम्ही यावे पुसोनिया ब्राह्मणासी निघाली नारी संगमासी जेथे असे ऋषिकेश श्री नृसिंह सरस्वती सवे येतीस नगरनारी सहब्राह्मण नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियांचे जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेश्वरी अभाग्य आपले पूर्वापुरी म्हणून आम्हा अभेरिले तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपा भक्तजना आधार म्हणून म्हणती सकळजन अपराध आपण काय केले 20 गावे भेटीस आले माता पित्याचे विसरले तुझ्या ध्यानी स्वामी या आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा पूर्वी मनासी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणात पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी या मनोरथ झाला आम्हासी म्हणून ते येथे पुसावयासी जाऊ आता परलोकासी कासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परी ध्यान करीती आली अमर ज्या संगमत्वरित वृक्ष असे अश्वस्थ देखती झाली स्वामी असी उभी ठापोनिया दुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तय अवसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेनेच रीती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकून हास्य करीती सकळजन सांगता ते विस्तारून श्री गुरु पाठी करेल विप्र म्हणते स्वामी यासी विचापती पंचत्वासी पावला परंधा मासी सुवासिनी केली होय नेले प्रेत स्मशानासी ही आली एक सहगम नासी निरोप घ्यावे तुम्हापासी आली असे स्वामी तुमचा निरोप घेऊन अग्निकुंडा जाऊन समागमे पतिशवनी दहन करणे येसी ऐकून ब्राह्मणाचे वचन श्री गुरु म्हणती हसून इथे स्थिर आहे व पण मरण कैसे घडीसे म्हणती श्री गुरु तयवेळी आना प्रेत आम्हाजवळी प्राण गेला कवने काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती श्री गुरु दिदर्शी आमचे वाक्य झाले ऐसी अवहेलना स्थिर येसी संदेहन धरावा मनात या बोलाचा निर्धार राखीला आता कर्पूर गौरा नका प्रेत संस्कारू आना म्हणते आपणाजवळी श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोका कौतुक पाहता अभिनव म्हणती सकळ ही जन इतके होता अवसरी आले तेथे विप्रोचारी पूजा करती मनोहरी श्री गुरु भक्तीचे रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करती गुरुचरणी षोडशोपचारे विस्तारोनी पूजा करती भक्तीसी तीर्थपूजा नानापरी पूजा करती औपचारी इतके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत आणून देखा ठेवली श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोरा वस्त्र याचे चरणतीर्थ तये वेळी देती तया विप्राजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थ स्नपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टी प्रेत झाले संजीवन उठून बैसला तक्षण मग मुरडीत परियेचा लग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्रे नेसत येवनीकडे बैसला बोलावून स्त्रियसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणले आपणासी यतीश्वर कवन सांगा इतके लोक आले असता का ओ न करीसी तू चेता निद्रा आली मदोन्नता म्हणून पुसे स्त्रियसी ऐकोनी पतीचे वजन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करती श्री गुरुसी चरणावरी माता ठेवून नमन करती दोघे जण पाहती लोक सकळ ही जण महानंद प्रवर्तला
तयासी नाना परीसी स्तोत्र केले श्रीगुरुसी. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तयेवेळी. अष्टपुत्र दीर्घायुष्य हो या श्रीमंत अहर्निशी. गेले आमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य. सांडोनिया देह संदेह त्वरित सुखे असा म्हणती देखा. इतके होता अवसरी मिळाल्या होत्या नगरनारी. जय जयकार अपरंपारी प्रवर्तला तयेवेळी. नमन करीती सकळ ही जन स्तोत्र करीती गायन. करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तला. तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक. त्यांचे ग्रह होते नरकी म्हणून पुसे श्रीगुरुशी. वेदशास्त्र पुराण बोलता ती सदा सनातन. ब्रह्मलिखित सत्य झालं म्हणून वाक्य निरंतर. घडला नाही अपमृत्यू यासी विधिवा मरण सुखांतरेसी. त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या. न कळे याच्या अभिप्राया. निरोपावे गुरुराया. श्रीगुरु म्हणती हसोनिया. तया मूर्ख ब्राह्मणासी श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी. सांगेल तुझ विस्तारेसी पुढे जन्म होय त्यासी. एक चित्त पर्यसा आम्ही तया ब्रह्मयापाशी. मागून घेतले कारणेसी. पुढील जन्मात पर्यसा वर्षे 30 संख्या ते. भक्तजन रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्मापाशी. म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्र वर्गापुढे. तटस्थ झाले सकळही जन साष्टांग करीती नमन. गेले आपुले स्थान विख्यात झाली चहुराष्ट्री. पतीसहित स्नान केले संगमात. अंतकरणी संतोषभूत पूजा करीती भक्तीने. अपार द्रव्य वेचन करती तेथे आराधन. सूर्य गेला अस्तमान आले श्रीगुरु मठासी. स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार. पूजा सामग्री उपचार आरती करीती श्रीगुरुसी. सिद्धमन नामधारका पुढे झाले अपूर्व एका. कथा असे अतिविशेष सांगेन ऐका एकचित्ता. इति श्री गुरुचरित्र सारांभते परमकथा कल्पतरुण श्री नृसिंह सरस्वती प्रामुख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत्यू संजीवनी नाम द्वात्रिशोध्याय. श्री गुरु दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारका शिष्यराना लागे सिद्धाची यचना. विनवितसे करजोळणी भक्तिभावे करुणी. म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्व कथानुसंधानी. पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे. श्रीगुरु आले मठासी. पुढे कथा वर्तिली कैसी. विस्तारोने आमासी निरोपावे दातारा. सिद्ध म्हणे एक बाळा. दुसरे दिवशी प्रातःकाळात दाम्पत्य दोघे गुरुजवळा येऊनी बैसती वंदुनी. विलविता ती करजोडून आम्हा शोक घडले दिनी. एक यतीने घेऊन नाना धर्म निरोपिले. रुद्राक्ष चारी आमासी देता बोलला परी. सिकाने बांधोई परी प्रेतासी दहन करी म्हणितले. आणि एक बोलले रुद्र सुक्त असे भले. अभिषेक करी विप्रकुळे ते तीर्थ आणावे. आणून तीर्थ प्रेतावरील प्रोक्षा तुम्ही भावे करी. अंतकाळ समय दर्शन करी श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे. असे सांगोने आम्हासी आपण गेला परियसा. रुद्राक्ष पाहिले मजपाशी पती श्रवणी स्वामी. ऐकोनी तियेचे वचन श्रीगुरु सांगती हसोन. रुद्राक्ष दिले आम्हीच गाणं तुझी भक्ती देखोनी. भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी. पापेन लागती परियसा. उत्तम अथवा नीचा ते सहस्त्र संख्या जो रुद्राक्षमाळ करिहार स्वरूपे होय तोची रुद्र. समस्त देव वंदिती सहस्त्र जरीन साधती. दाही बाहुंस षोडश असती. शिखेसी बांधा एक ख्याती. चतुर्विशती दोही करी कंठाभरण 32. मस्तकी बांधा चत्वारिशांचे. श्रवणद्वय 12. धारण करावे परियेसा. अष्टोत्तरशत एक कंठी माळ करी सुरेख. रुद्र पुत्र समान ऐक येणे परी विधारण केली. त्याचे फळ असे अपार. माळा रुद्राक्ष असे थोर. जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती
त्यासी पापे नातळती, त्यासी होय सद्गती, इंद्रलोक अखंडिती, रुद्राक्षमाळ धरुणी जप करती अनुष्ठानी, अनंत फळ असे जाणी, ऐका श्रोते एकचित्त रुद्राक्ष ठेवणी पूजेसी, अभिषावे रुद्र सुक्तेची, लिंग पूजा समानेसी, फळ असे निर्धारे, एक मुख पंचमुख एकादश अस्ति मुख, चतुर्विशादी कौतुक मुख असती परियसा, हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी, धारण करावे प्रीती करी, लाभी चतुर्विध पुरुषार्थ, याचे पूर्वील आख्यान विशेष असती अतिगहन, ऐकता पापे पळोनी जाती त्वरित परियसा, राजा काश्मीर देशी भक्तसेन नाम परियसा, त्याचा पुत्र सुधर्मा ऐसी प्रख्यात होता अवधारा, त्या राजाचा मंत्री सुत नामधारक असे ख्यात, दोघे कुमार ज्ञानवंत परम संकेत असती देखा, उभयता एक वयसी सुकुमार अति सुंदरेसी, एके स्थानी विद्याभ्यासी वर्तित एके संतोषी, विलासस्थानी सहपोषणी अस्ति दोघे संतोषणी, ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजन परियसा, सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळ शृंगार, भस्मधारण त्रिपुंड तुलक असे परियसा, वर्ता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरास आला पराश्रुष साक्षात ब्रह्म तो देखा, ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी, साष्टांग नमोनी घेऊन आला मंदिरात, तर जोडून गुणेश्वरासी बिनवी राजा भक्तीसी, पिसे लागले पुत्रासी, काय करावे म्हणतसे, रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर, रुद्राक्षमाळ कंठीहार सर्वा भरणे तेची करती, शिकविल्या नायक ती कैसे ज्ञान याचे मती, स्वामी याते निरोप देती तरीच ऐकती कुमारक, भूत भविष्य वर्तमानानी त्रिकाळज्ञ तुम्ही यज्ञी, याचा अभिप्राय विस्तारून निरोपावेदातारा ऐको निरायाचे वचन, पराशर ऋषीला निरोपी तसे हसोनी, म्हणे विचित्र असे ऐका तुझ्या विन आणि मंत्री आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मय याचा, सांगेल एकचित्तसाच्या म्हणे ऋषी तैवेळी, पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वैशानारी, अति लावणी सुंदरी जैसे तेज चंद्रक्रांती, सर्व भारणे तिसी म्हणजे असती जैसे दिसे मनमन ठरते, नवयौवना समुखांती अति लावणी सुंदरी, असोनी वारवनिता म्हणून आपण पतिव्रता, धर्म करी असंख्यात अन्न वस्त्रे ब्राह्मणासी, असंख्य सखी वर्ग सहित नृत्य करी मनोरथ, कुकुट मर्कट विधोरार्थ बांधिले असती नृत्य मंडपी, तया मर्कट कुकुटासी रुद्राक्षमाळा भूषणेसी, कुकुटांच्या शिखेसी रुद्राक्ष एक बांधिला असे, त्या मर्कट कुकुटासी शिकवी नृत्य विनोदेसी, वर्ता ऐसे विद्युसी अभिनव झाले परियसा, शिवव्रत म्हणजे एक वेळी वेश आला महाधिक, रुद्राक्षमाळ भस्मांक तिच्या त्यांचे भर सव्वा करी देखा रत्नखचित लिंग ऐका, तेज पाके चंद्रका विराजमान दिसत असे, देखून या लिंग रत्नखचित विस्मय करी वारवणीत, आपुले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे, पुसातया वैशसी देईल देईल जरी मोलासी, अथवा देईल रतीसी, होईल कुलस्त्री दिवस तीन ऐकोनी सखियांची वचन, म्हणे वैश हसोनी देईन लिंग मोहन, रतिकांशा करुनिया तुमची मुख्य कारवनिता, होईल जरी माझी कंता दिवस तीन पतिरत्ता, होऊनी असे मनभावे ऐकोनी वैश वचन, बोले वरवनिता आपण दिनत्रय सत्य जाण, होईल तुमची कुलश्री लिंग देऊनी वैशेसी, बोले वैशिली परियसी आपण प्राण समानेसी, लिंग असे जाणत व्हा या कारणे लिंगासी, जत्न करावा परियेसी हानीत होता लिंगासी, प्राण आपुल्यात्यजनी संभोग समयी लिंगासी, ठेवो नये जवळीकेसी म्हणे वैशतीयेसी, तैवेळी परियसा ऐकोनी वैश वचन, मंडपी ठेविले शिव लिंगरत्न मध्यस्तब्दी बैसवोनी, गेली
अंतर्गृहासी क्रीडा करीत दोघे जण होती एक क्षण उटीला अग्नी अद्भुत जाण तया नाट्यमंडपात अग्नी लागोनी मंडप भस्म झाला तैसा धूप वैशी करीत असे प्रलाप देखवनीय तयेवेळी म्हणे हा काय झाले माझे प्राण लिंग गेले विजवितता प्रतिप्रबळे नगरलोक मिळवणी विजवून पाहती लिंगासी झाले दग्ध परियेस अग्नित मरकट कुंटासी दहन झाले अवधारा वैश्य देखून तयवेळी दुःख करी प्रतिप्रबळे प्राणलिंग जळणी गेले आता प्राण त्यजनी म्हणे अति लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित नगरलोक विस्मय करीत वेशात दुःख करीत असे वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी झाली निर्धारो पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्याजी आपुले बहु सहोदरासी नामांना पुसे तये वेळीसी निरोप द्यावे आपणासी पती समागमे जात असे ऐकून करीते बहुत बंधुजन म्हणती तुझी बुद्धी ही काय धर्म म्हणे करीत असे ऐसे वैश्य किती येती त्यासी कैसी हौशी हो संती हासती नगर लोकात काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्री परियेचा पती सवेजे नारी सहगमन जाय प्रीती करी एक पाऊल भूमीवरी अश्वमेध यज्ञफळ असे म्हणून विनवी समजतांसी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरणीय सर्वेश्वर केला सर्वासी नमस्कारास प्रदक्षिणीसी उल्हास थोर करीती झाली तये वेळी नमुनी समस्त द्विजासी उभी ठेली अग्निपाशी उडी घालिता वेगेसी अभिनव झाले तयावेळी सदाशिव पंचवस्त्र दशभुजा नागसूत्र हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे भस्मांकित जटाधारी बैसलासे नदीवरी धरिता झाला वरचेवरी वेशेसी तये वेळी ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी धैर्य पहावयासी येणे घडले परियेसा तुझे मन पाहावयासी झालो अग्नी प्रवेशी तुझी पतिव्रता होती कृत्य केले व्रत आपुले तुष्टलो तुझे भक्तीसी देईन वर जे मागसी आयु आरोग्य श्रीयसी जे इच्छित माग आता म्हणे वैशात वेळी नलगे वर चंद्रमौळी स्वर्ग भूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य तुझे चरणकमळी भृग होवनी असे महाभाग्य माझे इष्टबंधुवर्ग सकळ असे सानिध्यसे ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्त विमान वैसोमनी घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात जो का झाला मूर्कट घात तया मूर्कटा समवेत दुग्ध झाले परियेसा म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परियेसा मर्कटत्व त्यजुनी या हर्षी तुझे उदर जन्मला तुझे मंत्रियाचे कुशी कुकुट जन्मला परियेसा रुद्राक्ष धारण फळ ऐसी राजकुमार होऊनी आले पूर्व संस्काराकरिता रुद्राक्ष धारण असे करिता दोहे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराते आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करीतात त्यांच्या पुण्य नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरु म्हणती दंपतीसी येणेपरी रायासी सांगता झाला महर्षी पराशर विस्तारे ऐकून ऋषीचे वचन राजा विनवी करजवून प्रश्न केला अतिगहन सांगेन ऐका एक चित्त इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री सरस्वती प्रामुख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम त्रयोस्त्रिशतमोध्याय श्री गुरु दत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ये ऑफलाइन करें श्री गुरुचरित्र अध्याय 34 श्री गणेशाय नमः श्री गुरुमंत्री गणपती से ऐका तो परशर ऋषी तया कश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी राजा म्हणे
ऋषीश्वराशी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करून अज्ञानमिती ते आता जाण रुद्राक्ष करिता धारण पुढे याचे लक्षणे कोणी परिवर्तितात ऋषी म्हणे रायासी पुत्राचे होणार पुजसी ऐकता दुःख पावसी कोणे परी सांगावे राजा विनवित वेळी स्वामी निरोपावे सगळे उपाव करून तत्काळ दुःखा वेगळा तोची करीसी ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता झाला विस्तार ऐक राया तुझ्या कुमरा वर्षे 12 आयुष्य असे तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7 8वी दिवशी होईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियस ऐकून ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रोदन अनेक परी दुःखित नाना परी गहिवरत मुनिवराचे चरण धरित विनवित असे स्त्रिये सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरण रिगे जगद्गुरु उमाकांत शिवासी जिंकावया काळासी उपाय ऐसे परियसा सांगे तुम्हा विस्तारेसी एकचित अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्यमुकेशी निकलंक परियसा चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंद रजोरूपे ब्रह्मा सजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी दिधले तया विचारेसी आत्मतत्व संग्रहासी ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल्य सर्वेश्वर त्याने दिदले वेद सार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी रुद्राध्याय महिमा सांगता असे अगम्य याते नाशक नाही प्राण अवेय असे परियसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्व सृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे ऐका वदनी दक्षिणायिका यजुर्वेद निरोपिला तया यजुर्वेदात उपनिषद 4 ख्यात रुद्राध्यायाच्या विस्तारित सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषीसी मरीची अत्री परियसी आणि समस्त देवासी सांगे ब्रह्मा तये वेळी तोची ऋषी पुढे देखा शिकविती आपुल्या शिष्यादिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुले शिष्याशी शिकविले याहूनही नाही काही अनेक मंत्र त्वरित तप साधत चतुर्वेद पुरुषार्थ लाभेत वेद परियसा नाना परीचे पातक केला असे महादोष रुद्र जापे होय निक तोची पावे परमपद तेने सर्व परिहती संसार होय निष्कृत जे श्री ऋषी भस्ती तोची तरती भूसागर यमाची आज्ञा घेऊनी आणि पातके नेदिनी रुद्र जापाती देखुनी पळून गेली परियसा जाऊनी यमाप्रती पहा पातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊनी आलो भीतीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जापासी पळतो आम्ही स्वामी ग्रामीण नदीतीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षत्री रुद्र जाप्य करिता ती देखुनी समय भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराजा इतुके बोलती पादुके ऐकून यम माता तुके कापून निघाला सत्तम के ब्रह्मलोक तये जाऊन ब्रह्मापाशी विनयम परियसा जय जय कमळावासी जगतसृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे चरणागत आज्ञेवरी काय कार्य करीत पापी नराते आणि नरकार्न पुरासी तुम्ही होऊन मनुष्यासी स्वात्मिक दिदले भरवसी रुद्राध्याय निधानेसी केवी कारणे दिदले ती येणे परी यमदेखा विनविता चाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देसते ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्र जापे करिता तयासी अज्ञान लोक तापसी भेद निजोनी पडती तर त्यातील अधिक पापे घडती त्यासी तुम्ही दंड त्वरिती जे काय भक्तिभावे पडती ते सर्वदा वर्जावे बाधू नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पालका रुद्र जापे पुन्हा अधिका जे जन म्हणती भक्तीसी पूर्वजांनी पाप करती अल्पायुषी होऊन उपजती तया पाप होय निष्कृती रुद्र जापे करुणीय तेजो वर्चस्व बल धृती आरोग्य रोगे ज्ञान संपत्ती रुद्र जपता वर्धती ऐक यमा एकचित्त रुद्र जापे मंत्रेसी स्नान करीती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करीती
स्नानपान त्याते मृत्यू भय नाही. आणि एक नवल पाही रुद्रजाप पुण्य देही. चिरंजीवी फळ असे रुद्रजापुनी उतरपासी. स्नान केली नरासी मृत्यू भीत असे तयासी. तेही तरतील भवार्णवी. शतरुद्र अभिषेकासी पूजा करती महेशासी. ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त करियसा. ऐसे जाणून मनासी सांगावे आपले दूतासी. रुद्रजाप दितशी बाधू नको म्हणे आम्हा. ऐकोनी ब्रह्मवचन यमा आला आपुला स्थान. म्हणून पराशरे जन रायापुढे डोपिले. आता तुझे कुमारासी उपाय सांगेन करियसा. 10 सहस्र हृदयसी स्नपन करी शिवासी. 10 सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वाचती स्थिर. राजकरिता ते धुरंधर तैसा इंद्र अमरनाथ. बोलवावे द्विजासी विद्वजन शतासी. ज्ञानी अनुष्ठान पाचारावे परियसा. ऐसा विप्रा करवी देखा. करावा शिवासी अभिषेका. आयुष्य वर्धने कुमारका. सत्य श्रेय होईल येणे परी रायासी. सांगे पराशर ऋषी. राये महा आनंदेसी. आयुष्यवर्धन आरंभ केला तै वेळी. शतसंख्याक कलशासी. विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तैवेळी. अभिषेक करीतसे त्यांची जळे पुत्रासी. स्नान करावे प्रति दिवशी. येणे परी 7 दिनेसी आराधिला ईश्वर. अवधी झाली